आजकाल साहेब प्रत्येक माणसाला टेन्शन आहे, सगळे काही ना काही टेन्शन आहे. पण ज्याला काहीच टेन्शन नाही त्याला याचं टेन्शन आहे की आपल्याला काहून टेन्शन नाही. म्हणून मी म्हणत असतो की बा टेन्शनला टाळलं पाहिजे, आनंदाला काव टाळलं पाहिजे. टेन्शनला टाळलं पाहिजे, आनंदाला कवटाळलं पाहिजे. असं कोणत्याही परिस्थितीत तुम्ही फक्त हसण्याला सांभाळलं पाहिजे, फक्त हसण्याला सांभाळलं पाहिजे. तर हास्य हे फुलवण्याचं काम हा प्रयत्न आमचा आहे. तर टेन्शन सगळ्याला आहे. तुम्हाला सांगतो, टेन्शन देणाऱ्यापेक्षा टेन्शन घेणाऱ्याची संख्या जास्त आहे. टेन्शन देण्याला सोपं आहे. तुम्हाला जर एखाद्या टेन्शन द्यायचं असेल की नाही, एखादा तुम्ही रस्त्यानं चालले, एखादा अनोळखी माणूस जो तुमच्या ओळखीचा नाही त्याला तुम्ही नमस्कार करा, तो रातभर झोपत नाही. तो रातभर विचार करते कोण आहे, ओळखीचा तर दिसत नाही, मलाच काय हात दाखवला. पण त्याच्या टेन्शनचं चक्र चालू होते. ते जर तुमच्या ओळखीचा असू दे, त्याच्या इकडे पहा आणि त्याला नमस्कार नका करू, तोही रातभर झोपत नाही. तो विचार करते कायचा रागाला आले का, काल तर चांगला बोलला, सकाळीचा चहा पेला. म्हणजे टेन्शनचं म्हणजे कोणी कायचं टेन्शन घेते. म्हणून कसं आहे की मी टेन्शन जास्त घेत नसतो. आपण सदैव खुश राहायचा प्रयत्न करतो. पण कसं आहे की माणसाला कधी टेन्शन येते. एक दिवस असाच मी नाराज होतो, टेन्शन मध्ये होतो. मायक राहिला सर मला म्हणे काय म्हणे तू टेन्शन मध्ये दिसून राहिला. म्हटलं ऑफिसचं टेन्शन आहे असं सांगत होतं. तो म्हणे अरे काय म्हणे तू कवी माणूस म्हणे, राजा साऱ्या लोकाईला हसवतो म्हणे आणि तू स्वतः टेन्शन घेतो म्हणे. चाल म्हणे तुझ्यासाठी एक शेअर सांगतो म्हणे तुले, पण तुला टेन्शन घालवतो म्हणे. मला आनंद झाला. म्हटलं आपला जो मित्र शेअर्स मध्ये आपलं टेन्शन घालून राहिला, तर सांग म्हणे. सांगतो म्हणे, ऐक म्हणे एक शेअर ऐक म्हणे. तो मला असा म्हणे साहेब की आज म्हणे तू अगर नाराज है, आज बोले अगर तू नाराज है तो खुश होकर आएगा मेरे पास चलते चलते. आज अगर तू नाराज है खुश होकर आएगा बोले मेरे पास चलते चलते, क्योंकि बोले हर कुत्ते के दिन बदलते.